जिद्दी इराण आणि अमेरिका हैराण। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेलं युद्ध काहीशा याच पातळीवर आता येऊन पोहोचलेलं आहे। युद्ध सुरू होऊन जवळपास 14 दिवस झालेत। अवघं जग आता या युद्धाच्या झळा सोसतंय। याचं कारण असं आहे की जगाला होणारा जवळपास 20% तेल आणि गॅसचा पुरवठा हा होर्मुझच्या खाडीच्या अलीकडे अडकून पडलेला आहे। त्यामुळे एकीकडे हे जग वाट पाहतंय की या युद्धातनं तोडगा कधी निघेल, तर दुसरीकडे अमेरिकेला ज्या युद्धातनं हवं होतं ते अजूनही मिळताना दिसत नाहीये आणि याचं कारण आहे इराणची जिद्द। इराणवर हल्ला केल्यानंतर फक्त काही दिवसांमध्येच इराण शरण येईल, गुडघे टेकेल असं अमेरिकेला वाटलं होतं, पण त्यातलं काहीही होताना सध्या दिसत नाहीये। आपल्याकडे असलेल्या जेमतेम ताकदीनिशी इराण अमेरिकेला तोंड देतंय आणि आतापर्यंत इराणनं अमेरिकेच्या नाकी नऊ आणलेत असं म्हणायला हरकत नाहीये। आपल्याकडे असणारी सर्व आयुध इराण अगदी व्यवस्थितपणे वापरते, मग तो तेल साठा असू देत किंवा आपलं भौगोलिक स्थान असू देत, ज्याच्या अनुषंगाने ते होर्मुझची सामुद्रधुनी अडवून ठेवू शकतात। प्रत्येक पातळीवर इराण आपली ताकद वापरते आणि अमेरिकेला आपण या युद्धामध्ये हार सहजासहजी मानणार नाही याचा इशारा देते। हे सगळं कमी म्हणून की काय, इराणने हेही सांगितले की चर्चा करायची असेल, युद्ध थांबवायचं असेल तर अटी आमच्या असतील। अर्थात हे सगळं अमेरिका मान्य करणार आहे का? आणि अमेरिकेची जी ताकद आहे ती पाहता इराण आणखीन किती दिवस आपली ही जिद्द शाबूत ठेवू शकणार हा सवाल आहे। पण युद्धाच्या 14व्या दिवशी तरी इराण अजिबातच हार मानताना दिसत नाहीये। हे जगातल्या सगळ्यात बलाढ्य असणाऱ्या सैन्यासाठी, महासत्तेसाठी सध्या एक मोठी आव्हान बनलेलं आहे।